नमस्कार नमस्कार माझ्या महाराष्ट्राच्या तमाम वाघांनो आणि वाघिणींनो सगळ्यांचं स्वागत आहे पीडब्ल्यू महाराष्ट्रावरती। बघा आपली परीक्षा जी आहे 12वीची परीक्षा ही आता खूप मोजक्याच 2 ते 4 दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि भरपूर सारं डोक्याला ताप जे आहे ते आहे, प्रेशर पण खूप वाढलेलं आहे। काय करावं काय नाही करावं, हे करू का ते करू, कसं कसं करू काही सुचणं काही समजणं। पण त्यामध्ये पण माझे कोर सब्जेक्ट झालेत लँग्वेजचं, मी काय करू मराठी हिंदी किंवा मग इंग्लिश हे डोकेदुखी ठरत आहे। 3-4 दिवसामध्येच याचा अभ्यास कसा करू किंवा जे अभ्यास झालेला आहे त्याची रिव्हिजन कसं करू, कारण की फिजिक्सचे प्रॉब्लेम्स आहेत, केमिस्ट्रीचे रिॲक्शन्स आहेत, मॅथमॅटिक्सचं डेरिव्हेशन इंटिग्रेशन आहे, हे लक्षात ठेवताच इथे माझा गोंधळ उडतोय। रिव्हिजन कशी करू, माझी डेप्थ किती असायला पाहिजे रिव्हिजनसाठी, कोणते कोणते प्रश्न मी करायला पाहिजे, माझ्या हातातले मार्क कोणते कोणते आहेत, गोंधळ उडालेला आहे आणि गोंधळामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत। काळजी नसावी, पीडब्ल्यू महाराष्ट्र इथे तुमच्यासाठी हजर आहे। बघा मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत की आपल्या हातातले मार्क कोणते कोणते आहेत, कोणत्या घटकामध्ये आपल्या हातातले मार्क जे आहेत ते लपलेले आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही ते मार्क अगदी सहजपणे मिळवू शकता हे तुमच्याजवळ आज बघा आपण नाही जरी म्हटलं तर 4 ते 5 दिवस आपल्याकडे अजूनही आहेत ना, 4 दिवस तरी पकडून चला। तर या 4 दिवसांमध्ये सुद्धा 10 तारखेपासून आपले पेपर सुरू होत आहेत, या 4 दिवसांमध्ये सुद्धा आपलं व्यवस्थितपणे मराठीचा अभ्यास परिपूर्णपणे होऊ शकतो। हो, परिपूर्ण होऊ शकतो। कसा ते मी आज इथे तुम्हाला एक थोडंसं सांगणार आहे आणि इथे आणखीन एक सांगू इच्छितो मी तुम्हाला। काय सांगतो की यामध्ये व्याकरणासोबतच कोणते कोणते घटक जिथे आपण लक्ष द्यायला पाहिजे। चला तर सुरू करूयात। बघा, जर आपल्याकडे हे ॲप जर नसेल, पीडब्ल्यूचं ॲप जर नसेल तर हे ॲप डाउनलोड करून घ्या। का बरं डाउनलोड करून घ्या, कारण की तुम्हाला सगळे प्रॅक्टिस क्वेश्चन्स अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत आणि आता भरपूर सारा फ्रेश असा कंटेंट जो आहे हा तुमच्या बोर्ड एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने इथे टाकण्यात आलेला आहे। तर ॲप डाउनलोड केलं नसेल तर करून घ्या, ठीक आहे। चला आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊयात। सगळ्यात पहिले बघा, हा पेपर तुम्हाला काढायचा आहे, लँग्वेजचा पेपर काढायचा आहे। स्पेशली करून आता मी विशेषतः मराठीबद्दल बोलतो, तर मराठीमध्ये जेव्हा आपल्याला हा पेपर जो आहे, सगळ्यात पहिले आपल्याला पेपरचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे। सर पेपर 4 दिवसावरती आलेला आहे आणि स्ट्रक्चर आम्हाला माहिती नसेल असं होऊ शकत नाही, आम्हाला सगळं माहिती आहे सर। माझ्या राजांनो, तुम्हाला स्ट्रक्चर माहिती आहे, पण असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना हे स्ट्रक्चर जे आहे हे व्यवस्थितपणे माहिती नाहीये, ठीक आहे। तर पेपरचा आराखडा आपण सगळ्यात पहिले समजून घेऊयात। पेपर आपला 80 मार्कांचा आहे। किती गुणांचा आहे हा पेपर आपला जो आहे हा 80 मार्कांचा आहे। 100 मार्कांचा पेपर आहे, 20 मार्क कॉलेजच्या हातामध्ये आहेत, ते मार्क कसे मिळवायचे हे तुमच्या हातामध्ये आहेत, ठीक आहे। तुम्हाला माहिती आहे ते मार्क कसे मिळवायचे ते तुम्ही मिळवू शकता। अपेक्षा करतो 14 जानेवारीला, ठीक आहे, तुम्ही तिळगुळ तुमच्या कॉलेजच्या प्राचार्यांना शिक्षकांना तिळगुळ देऊन गोड गोड बोला असं बोलले असाल आणि हे जे गोड नातं तुम्ही तयार केलं असेल त्यावरती तुम्हाला मार्क पण अगदी गोड गोड मार्क मिळून जातील, ठीक आहे। त्याची काळजी नसावी। या 80 मार्कांवरती आपण आता बोलूयात। 5 विभाग आहेत, टोटल 5 विभाग आहेत। पहिला विभाग 20 मार्कासाठी असतो, गद्य विभाग म्हणजे तुमचे जे टोटल पॅराग्राफ जे असतात, पॅराग्राफ बेस उतार्यावरती तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात। तुम्हाला आपण जर बघितलं मराठीमध्ये 12 चॅप्टर्स आहेत, म्हणजे 12 कसे, 12 पैकी तुम्हाला 5 कविता आहेत आणि 7 तुमचे धडे आहेत, ठीक आहे। असं हे तुमचं 12वीचं टोटल 12 चॅप्टर्स तुम्हाला आहेत। यापैकी या गद्य विभागामध्ये 20 मार्कांचा गद्य विभाग आहे। कसं आहे याची विभागणी कशी आहे, पहिला प्रश्न अ जो आहे इथे तुम्हाला एक उतारा दिला जाईल, पठित उतारा असेल हा, किती मार्कांसाठी, 8 मार्कांसाठी। यामध्ये तुम्हाला आकलन कृती असेल 2-2 मार्कांसाठी आणि स्वमत असेल 4 मार्कांसाठी, असा हा 8 मार्कांसाठी असेल। आता उतारा जो आहे, उतारा वाचल्यावरती तुम्हाला हे आकलन कृतीचे प्रश्न जे आहेत ना हे अगदी सहजपणे तुम्ही सॉल्व्ह करू शकता, उतारा जर व्यवस्थित जर वाचला, ठीक आहे। म्हणून तुमची रीडिंग चांगली पाहिजे, ज्याची रीडिंग चांगली आहे त्याचा आकलन कृती अगदी व्यवस्थितपणे होऊन जाईल। आणि मग सर या स्वमतचं काय करायचं, आम्ही स्वमत याचा अर्थच आहे स्वतःचं मत, तुमचं मत त्याबद्दल आहे काय, काळजी करू नका। याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो, इथे तुमची जर प्रस्तावना जर तुम्ही व्यवस्थित जर लिहित असाल, प्रस्तावनेपासून जर तुम्ही जर सुरुवात जर करत असाल आपल्या उत्तराची, तर तुमचं इम्प्रेशन एक्झामिनरवरती खूप छान पडेल, मार्क पण तुम्हाला चांगले मिळतील तुम्हाला, ठीक आहे। हे तुमच्या हातातले मार्क आहेत, उतारा दिला जाईल, तर हा उतारा वाचून तुम्हाला हे मार्क मिळवायचे आहेत। पहिला प्रश्न 8 मार्कांसाठी अगदी हुबेहूब असाच प्रश्न असेल, प्रश्न क्रमांक 1A, ज्यामध्ये 2-2 मार्काच्या 2 आकलन कृती आणि ही तुमची स्वमत अभिव्यक्ती कृती 4 मार्कांसाठी झाले 8, 16 मार्क इथे झालेत। या 16 मध्ये इथे पण तुमचा हा पठित उतारा असेल, पॅराग्राफ असेल, वाचा उत्तर द्या, ठीक आहे। सर स्वमत थोडंसं अवघड जाते, काय करावं सुचत नाहीये,
त्याच्यावरती पण एक सोल्युशन आहे, एक उपाय आहे. याला एक पर्याय पण आपल्यापाशी आहे. तो पर्याय काय तो पुढे सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, जर हे स्वमताचे मार्क तुम्हाला मिळत नाहीयेत तर सर याला पर्याय काय आहे, या पर्याय पण सांगतो तुम्हाला. पण इथे एक छोटंसं मी तुम्हाला सजेशन देतोय. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वमत लिहित आहात ना, तर तुमच्या उत्तराची सुरुवात राजांनो, तुमच्या उत्तराची सुरुवात तुम्ही करत असताना प्रस्तावनेपासूनच करा. प्रस्तावना देत चला. मग सर ही प्रस्तावना लिहू कशी? काहीच नाही बेटा, खूप सोपं आहे. प्रस्तावना जर तुम्हाला लिहायची असेल तर सगळ्यात पहिले बघा, आपल्याला टोटल 12 चॅप्टर्स आहेत ना. 12 पैकी आपण जर बघितलं तर 7 काय आहेत आपल्याकडे, धडे आहेत. 5 काय आहेत आपल्याकडे, कविता आहेत. मग आता याच्यामध्ये मी ही प्रस्तावना कशी लिहायची? प्रस्तावना लिहित असताना सगळ्यात पहिले हा जो धडा जो आहे, या धड्याचं, ठीक आहे, या धड्याचं नाव काय आहे ते पाठ करा. धड्याचे लेखक कोण आहेत ते पाठ करा. आणि या धड्यामधून तुम्हाला संदेश काय मिळत आहे, हा संदेश लक्षात ठेवा. आता हे जे आहे त्या धड्याचं नाव, त्या धड्याचे लेखक कोण आहेत आणि त्या धड्यामधून तुम्हाला काय संदेश मिळतोय, ही झाली तुमची प्रस्तावना. तर सुरुवातीच्या 2 ओळी ज्या आहेत प्रस्तावनेमध्ये गेल्यात आपल्या, आणि नंतर प्रस्तावना झाल्याच्या नंतर या तुम्ही तुमचं मुख्य उत्तर जे आहे, हे तुमचं मुख्य उत्तर तुम्ही लिहायला सुरुवात करायची. ठीक आहे, प्रस्तावना बघून चांगलं इम्प्रेशन जातं. ओके, हे झाले तुमचे 16 मार्क. आता हा झाला प्रश्न क्रमांक 1 4 मार्कांसाठी. हा तुमचा अनसीन पॅसेज असेल. हा जो उतारा असेल हा तुमच्या पुस्तकातला नसेल. ठीक आहे, हा आउट ऑफ पॅराग्राफ असेल. मग अपठित असेल. 2-2 मार्कांच्या तुम्हाला आकलन कृती विचारल्या जातील. उतारा वाचायचा आणि ती आकलन कृती जी आहे त्याचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित तिथे द्यायचंय. ठीक आहे, होऊन जाईल. हे झाले 20 मार्क. पुढचा येतोय आपला दुसरा विभाग येतोय. 5 विभागातला पहिला विभाग झाला 20 मार्क. ठीक आहे, या 20 पैकी तुम्ही जर बघितलं, नाही जरी म्हटलं तर तुम्हाला आरामात 12-10 मार्क जे आहेत ना, 20 पैकी 10 मार्क तुम्ही उतारा वाचूनच घेऊ शकता. आकलन कृतीच्या माध्यमातून रीडिंग चांगली पाहिजे. आताही तुमच्याकडे 3-4 दिवस आहेत. पटपट तुम्ही तुमचे धडे व्यवस्थित वाचून घ्या. 2दा वाचून घ्या. आपण मराठी भाषेतले आहोत रे, 10वी पर्यंत मराठी हा आपला विषय होता. वाचायला काही अवघड नाहीये. तुम्हाला फक्त 7 धडे वाचायचे तर 7 धडे पुस्तक घ्या. बालभारतीचं पुस्तक समोर ठेवा, धडे वाचून काढा, फक्त वाचून काढा. तुमचे 10 मार्क व्यवस्थित तयार होतात. या दुसरा विभाग जो आहे तो 16 मार्कांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला कविता विचारल्या जातात. सर कविता किती आहेत? टोटल 5 कविता आहेत. प्रत्येक कवितेवरती प्रश्न आहे. कसं काय बरं? अरे राजांनो, इकडे बघा किती आहेत तुम्हाला धडे. जर तुम्ही बघितलं 12 पैकी 7 धडे आहेत तर 5 कविता आहेत. बरं ठीक आहे, मग पुढे करायचं काय? इथं आहे ना त्याचं उत्तर. बघा आता यामध्ये तुमचा हा प्रश्न क्रमांक 2 जो आहे, म्हणतोय मी, हा 8 मार्कांसाठी आहे. 8 मार्कांसाठी कसा आहे? आकलन कृती तुम्हाला 4 मार्कांसाठी आणि अभिव्यक्ती कृती 4 मार्कांसाठी. ठीक आहे. मग आता पुढे झाला 8 मार्कांचा. प्रश्न क्रमांक 1 जो आहे याच्यामध्ये पण तुम्हाला एक कविता दिली जाईल. त्या कवितेच्या पंक्ती दिल्या जातील आणि सांगितलं जाईल त्याचा अर्थ जो आहे, त्याचा अर्थ समजावून सांगा. मग आता याच्यावरती एक लक्षात ठेवा, हे जे आहे इथे कविता वेगळी असेल, इथे कविता वेगळी असेल. नीट समजून घ्या. ही कविता ठीक आहे, ही कविता वेगळी आहे, ही कविता वेगळी आहे. 2 कविता तर इथेच झाल्यात. ठीक आहे, ही कविता किती मार्कांसाठी आहे? 4 मार्कांसाठी आहे. त्या कवितेचा अर्थ तुम्हाला समजावून सांगायचा आहे. पंक्ती दिल्या जातील, अशा 4 ओळी दिल्या जातील, त्याचा अर्थ तुम्हाला समजावून सांगायचा आहे 4 मार्कासाठी. झाले 12 मार्क. पुढे या. हा प्रश्न क्रमांक 2 जो आहे हा, आता याच्यामध्ये तुम्हाला जे सांगितलेलं आहे, इथे तुम्हाला तिसरी कविता दिली जाईल. कशी काय? आणि मध्ये जी कविता आहे त्या कविता सोडून इथे तुम्हाला एक टोटल 2 कवितांचे प्रश्न दिले जातील. किती? या 2 कविता, ही वेगळी आहे, ही वेगळी आहे. या सोडून तुम्हाला इथे 2 कविता ज्या आहेत ना, या 2 कविता दिल्या जातील आणि या 2 कवितांपैकी तुम्हाला एक कृती जी आहे, तर एक अपेक्षित काव्य सौंदर्य जे आहे हे तुम्हाला तिथे सॉल्व करायचं आहे 4 मार्कांसाठी. ठीक आहे सर, याला पर्याय अजून एक आहे. किंवा जर तुम्हाला हे जर काव्य सौंदर्य जमत जर नसेल तर रसग्रहण आहे. आता हे जे रसग्रहण जे आहे, या रसग्रहणसाठी पण तुम्हाला जर बघितलं तर हे रसग्रहण तुम्हाला हे सॉल्व करू शकता किंवा मग तुम्ही या 2 कवितांमधून तुम्ही सॉल्व करू शकता.
इन मीन आपल्याकडे 5 कविता आहेत. या 5 पैकी तुम्हाला 4 कवितांवरती प्रश्न आहे. मग तुमच्या 5 पैकी तुम्ही कोणत्याही 4 कविता जर व्यवस्थित जर तयार केल्या ना रे राजांनो, तर कवितेचे तुमचे 16 मार्क जे आहेत ना, हो कवितेचे 16 मार्क सांगतोय मी तुम्हाला. कविता किती मार्कांना आहे? 16 मार्कांना आहेत. टोटल 5 कविता आहेत. 5 पैकी तुम्ही कोणत्याही 4 कविता व्यवस्थित जर केल्यात ना, कोणत्याही 4 कविता, अजूनही आज 4 तारीख आहे, 5 तारीख आहे, सॉरी 5 तारीख आहे, अजूनही तुमच्याकडे 4 दिवस आहेत. 10 तारखेला तुमचा पहिला पेपर आहे. चला मी 3च दिवस पकडतोय. तुम्ही आजचा दिवस जरी धरला तर तुम्ही 7 ते 8 तारखेपर्यंत जरी बघितलं तर तुमच्या या 5 कविता 5 पैकी 4 कविता आरामात व्यवस्थित होऊन जातात. पुढे बघा, तिसरा विभाग हा तर मी म्हणतो ना हातातले मार्क आहेत. कसे काय हातातले मार्क आहेत? फिक्स्ड क्वेश्चन, तेवढंच वाचायचं, परीक्षेला तेच येणार आहे, तेच वाचायचंय आणि तेच प्रश्न करून जायचंय. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. साहित्य प्रकार 10 मार्कांसाठी आहे. हे 10 मार्क तुमच्या हातातले आहेत बरं का राजांनो, 10 मार्क हातातले आहेत. कसे काय आहेत? साहित्य प्रकार, कथा. सगळ्यात पहिले तुम्हाला याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत बघा. प्रश्न क्रमांक 3 अ आणि 3 आ. अ आणि आ. अ कितीसाठी आहे? 4 मार्कासाठी आहे. आ कितीसाठी आहे? 6 मार्कासाठी आहे. आता तुम्हाला कथा म्हणजे काय, कथेचे प्रकार काय, कथेचे वैशिष्ट्य काय आहेत, ठीक आहे, हे तुम्हाला मोजके तुम्हाला 2-4 पेजेस तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, तेवढे वाचायचे आणि त्याच्यावरतीच ते तुम्हाला सिलेक्टिव्ह 7-8 प्रश्न 10 प्रश्न असतील, त्याच्यातूनच तुम्हाला प्रश्न येणार आहेत 4 मार्कांसाठी. 4 मार्कासाठी प्रश्न असेल. पुस्तकातले 2 ते 3 पेज आहेत, तेवढे जर वाचलेत तर हे तुमचे 10 मार्क पूर्ण तयार होतात. कसे? हे 4 मार्कांसाठी आहे आणि त्याच्यानंतर पुस्तकामध्ये 2 वेगळ्या कथा दिलेल्या आहेत. एकाचं नाव आहे शोध, दुसऱ्याचं नाव आहे गडी. हे दोन्ही जर तुम्ही कथा व्यवस्थित जर केल्या, या 2 कथेच्या बाहेर प्रश्नच नाहीये. इथे तुम्हाला जर बघितलं तर इथे तुम्हाला हे 2 प्रश्न दिले जातात 3-3 मार्कासाठी. 3-3 मार्कासाठी तुम्हाला 4 प्रश्न दिले जातात. शोध आणि गडी या 2 कथेवरती तुम्हाला 4 प्रश्न देतात. 4 पैकी तुम्हाला सोडवायचे आहेत, 2 सोडवायचे आहेत. किती मार्कांसाठी? 6 मार्कांसाठी. अगदी तुम्ही जर बघितलं, एक वेळ तुम्ही जर ह्या 7 धड्यांपैकी 7 धडे नाही केले, थोडंसं मी तुम्हाला काय सांगत होतो, आपल्याकडे पर्याय आहे. तुम्ही जर म्हणत असाल की सर मला स्वमत जे आहे, अरे राजांनो इथे तुम्ही नीट लक्ष द्या. इथे हे स्वमत तुम्ही आकलन कृती तर व्यवस्थितपणे सोडवसाल रे, व्यवस्थितपणे सोडवसाल, काही शंका नाही. उतारा वाचायचा आहे, आकलन कृती तुम्हाला ते शब्द बघितले की तुम्हाला सॉल्व्ह होऊनच जाणार आहे. तुमचा प्रॉब्लेम येतोय स्वमतावरती. स्वमतासाठी पण मी तुम्हाला एक आयडिया देतोय. प्रस्तावना व्यवस्थित लिहा. मुख्य आन्सर थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल, प्रस्तावना व्यवस्थित लिहा, ठीक आहे. तरी सुद्धा याला पर्याय जो आहे तो मुख्य पर्याय काय आपला, तो पर्याय इथे आहे. कुठे? इथे साहित्य प्रकार. कारण की मोजका तुम्हाला कंटेंट वाचायचा आहे आणि 10 मार्क आपल्या खिशात करून घ्यायचे आहेत बेटा. तुम्ही आज जरी सुरू जर केलं ना, 2 दिवसामध्ये हे जिकडं तिकडं होऊन जाईल. गडी आणि शोध हे 2 कथा व्यवस्थित करून जा. त्याच्यावरती 4 प्रश्न येतील, ठीक आहे. 4 पैकी 2च सॉल्व्ह करायचे, झाले 6 मार्क तुमचे. आणि इथे तुम्ही जर बघितलं तर आकलन कृती तुम्हाला विचारली जाईल, कथा म्हणजे काय, त्याचे प्रकार किती, त्याची वैशिष्ट्य काय काय, हेच वाचायचं आणि हेच सांगायचं आहे. इथे 4 मार्क तुमच्या हातातले. हा झाला तिसरा विभाग 10 मार्कांसाठी. चौथा विभाग जो आहे तो आहे उपयोजित. या उपयोजितमध्ये 14 मार्कांसाठी सर आता काय काय करायचं आहे बघा. हे जर तुम्ही बघितलं तर उपयोजितमध्ये 4 मार्कांसाठी तुम्हाला कृती दिली जाईल बेटा, ठीक आहे. कोणती? वृत्तलेख असेल, बातमी लेखन असेल, जाहिरात लेखन असेल, अभिलेख असेल, तर मुलाखत असेल, याच्यावरती तुम्हाला माहिती लिहायची आहे. कृती जी आहे ती कृती करायची आहे. 4 पैकी तुम्हाला 2 इथे सॉल्व्ह करायचे आणि इथे पुन्हा तुम्हाला 4 कृती दिल्या जातील. 4 पैकी 2 कृती सॉल्व्ह करायच्यात बेटा. आता हा लेखन विभाग जो आहे, हा लेखन विभाग इथून सुरू होतोय. हा आहे तुमचा 14 गुणांसाठी, ठीक आहे. याच्यानंतर हे जे आहे ही एक प्रकारची पूर्ण थेरीच आहे बेटा, ही थेरीच आहे ही, ठीक आहे. आता इथे व्याकरणामध्ये 10 मार्कांचं व्याकरण आहे. प्रश्न क्रमांक 5वा म्हणजे विभाग 5वा. या 5व्या विभागामध्ये तुम्हाला 10 मार्कांसाठी व्याकरण आहे, 10 मार्कांसाठी निबंध लेखन आहे. मग सर व्याकरणामध्ये काय काय आहे? ठीक आहे ना, 10 मार्क व्याकरणासाठी आहे, पण त्याची डेप्थ कुठपर्यंत आहे, काय काय वाचावं लागणार आहे, कोणते कोणते सब टॉपिक्स आहेत, उपघटक कोणते कोणते आहेत बघा. वाक्य रूपांतर एक आहे, समास, प्रयोग, अलंकार, वाक्प्रचार. हे सगळं ओळखीचं वाटतंय का? ओळखीचं नाही. आपण सगळं हे झालेलं आहे 10वी पर्यंत. हे सगळं आपलं झालेलं आहे, फक्त त्याला ब्रशअप करायचं आहे बघा. हे झालं आपलं 10 मार्काचं व्याकरण आणि 10 मार्कांचा एक निबंध. तुम्हाला या
5 निबंधापैकी एक निबंध दिला जाईल आणि हा एक निबंध तुम्हाला व्यवस्थितरित्या लिहायचा आहे. ठीक आहे. मग आता निबंध सर कसा लिहायचा, काय लिहायचा आहे, त्याच्यावरती पण मी हवं असेल तर ते पण तुम्हाला एक सांगेल बेटा. ठीक आहे. आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट, 11 तारखेला लक्षात ठेवा, 11 तारखेला मी एक महामॅरेथॉन तुमच्यासाठी घेऊन येत आहे. हे महामॅरेथॉन जे आहे अतिशय व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जाणार आहेत. तर न चुकता हे मॅरेथॉन बघायला विसरू नका. आता आपण थोडंसं जाऊयात की व्याकरण जे आहे, व्याकरण कसं करायचं आहे. मला 10 मार्क हातातले आहेत ना, मग मी त्याला ब्रशअप कसं करू. ठीक आहे. 10वी पर्यंत आपलं झालेलं आहे बेटा, सगळं झालेलं आहे आपलं याच्यातलं. ठीक आहे. समास, अलंकार, प्रयोग सगळं काही झालेलं आहे, पण थोडंसं त्याला ब्रशअप करायचं आहे. बघा त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, डेप्थ कुठपर्यंत आहे. वाक्याचे प्रकार आपण जर बघितलं, हे माहिती पाहिजे आपल्याला. हे माहिती असेल तर आपण वाक्य रूपांतर करू शकतो. वाक्याचे प्रकार बघा, हे ऐकलंच असेल तुम्ही, कही तो सुना होगा, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी, ठीक आहे, संकेतार्थी. त्यानंतर आपण जर बघितलं तर प्रश्नार्थक वाक्य आणि उद्गारार्थी झालं. याच्यानंतर अजून एक आहे होकारार्थी आणि नकारार्थी. हे तुमचे वाक्याचे प्रकार आहेत. हे तुमचे वाक्याचे प्रकार आहेत. हे वाक्याचे प्रकार अगदी सोपे आहेत. वाचलं की तुम्हाला समजून जाईल की वाक्याचा प्रकार जो याला आज्ञार्थीच का बरं म्हणायचं किंवा प्रश्नार्थक का म्हणायचंय, उद्गारार्थी का बरं म्हणायचंय. बघितल्यावरती तुम्हाला समजून जाईल. प्रश्नार्थक, उद्गारार्थी हे खूप वाक्याचे प्रकार सोपे आहेत. हे जर तुम्हाला समजतात नाही असं नाही, फक्त रिवाइज करायचंय, बघायचंय. हे समजलं तर तुम्हाला वाक्य रूपांतर अगदी सोपं जाईल. वाक्य रूपांतर म्हणजे नेमकं काय, रूपांतर त्याच्या नावातच सांगितलेलं आहे की त्या वाक्याचं रूप तुम्हाला बदलायचं आहे. ठीक आहे. कसं म्हणजे समजा तुम्हाला जर दिलं असेल आज्ञार्थी वाक्य, जर तुम्हाला जर दिलं असेल तर तुम्हाला सांगितलं जातं की या आज्ञार्थी वाक्याचं तुम्ही रूप बदला. कशामध्ये, विद्यार्थीमध्ये. कशामध्ये, विद्यार्थीमध्ये बदला. आणि जर विद्यार्थी वाक्य जर तुम्हाला जर दिलं असेल तर तुम्हाला सांगतात त्याचं रूपी बदल करा, रूपांतर करा आज्ञार्थीमध्ये. ठीक आहे. होकारार्थी वाक्य जर दिलं असेल, होकारार्थी जर तुम्हाला वाक्य जर दिलं असेल तर होकारार्थीचं तुम्हाला रूपांतर करायचं आहे नकारार्थीमध्ये. नकारार्थीमध्ये. ठीक आहे. आणि नकारार्थी वाक्य जर दिलं असेल तर त्याचं रूपांतर तुम्हाला करायचं असतं होकारार्थीमध्ये. यालाच आपण म्हणत असतो वाक्य रूपांतर. हे तुम्हाला 2 मार्काला विचारलं जातं. यासाठी तुमचा हा बेस जो आहे ह्याच्यावरती एकदा नजर मारून घ्या. ह्याच्यावरती जर तुम्ही नजर मारली की आपोआप हे तुम्हाला व्यवस्थित येऊन जाईल. वाक्य रूपांतर 2 मार्कांचं. पुढचं आहे तुम्हाला 2 मार्कांचं समासाचे प्रकार. कोणते कोणते समास करावे लागतील. समासामध्ये तुम्हाला हे 4 प्रकार आहेत. अव्ययी भाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही हे 4 समास आहेत. या 4ही समासांचे उदाहरणं व्यवस्थितपणे करून जा. जेवढे तुम्हाला उदाहरणं बघता येतील ते उदाहरणं बघून जा. त्यातही एक सजेशन देतो, सर सोपं कोणते समास म्हटलं की गोंधळ निर्माण होतो. सोपं सांगतो तुम्हाला, द्वंद्व. द्वंद्व समास. तत्पुरुषमध्ये एक समास आहे ज्याचं नाव आहे द्विगु समास. ठीक आहे. हा एक समास करून जा. आणि अव्ययी भाव समास, कारण की सुरुवातीलाच अव्यय लागतो बेटा, प्रत्यय लागतो. ठीक आहे. आ, यथा, प्रति, गैर हे असे प्रत्यय लागतात सुरुवातीला या समासामध्ये. तर हा एक, याच्यातला हा एक प्रकार दुसरा आणि हा एक तिसरा. हे 2-3 समास जर तुम्ही व्यवस्थित जरी केलेत ना तरी काही चिंता नसावी, व्यवस्थित तुम्ही समासाला फेस करसाल बेटा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा तुम्हाला समास विचारला जातो 2 मार्काला. पुढे प्रयोग. प्रयोग. आता ही वेळ प्रयोग करण्याची नाहीये. ठीक आहे. तुमचे प्रयोग जे आहेत हे भरपूर तुम्ही प्रयोग करून बसलेले आहेत. आयुष्यामध्ये पण केलेले आहेत, कॉलेजमध्ये पण केलेले आहेत, परीक्षेच्या आधी पण तुम्ही केलेले आहेत. आता हा जो प्रयोग आहे हा एक्झामचा प्रयोग आहे. आणि या प्रयोगामध्ये तुम्हाला पास व्हायचं असेल तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांचा प्रॉब्लेम असतो करू का नको करू. कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. ठीक आहे. जे लहानपणापासून आपण शिकत आलेलो आहेत. डोक्याला सगळ्यात जास्त ताण देणारा शब्द म्हणजे प्रयोग. ठीक आहे. मग आता यामध्ये कर्तरी, कर्मणी आणि भावे हे प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. पण सोपा प्रकार कोणता आहे, भावे प्रयोग. एकदम सोपा प्रकार आहे भावे प्रयोग. कसं काय सर, तुम्ही हा प्रयोग करून जा. परीक्षेला आतापर्यंत जर बघितलं मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तुम्हाला 2 प्रयोग कोणते पण विचारले जातात. या 3 पैकी कोणते 2 विचारतात आणि आतापर्यंत भावे प्रयोगचं उदाहरण बऱ्यापैकी विचारले गेले आहेत. बरं, हाच का बरं करायचा. प्रयोगामध्ये एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे, हे जे क्रियापद असतं का, हे क्रियापदामध्ये बदल होतो बघा. मग तो कर्तरी असेल किंवा कर्मणी असेल, मग क्रियापदामध्ये बदल होतोय. पण ते आम्हाला समजत नाही क्रियापद काय आहे, त्याचा बदल कुठे झाला, काहीच कळत नाही. मग इकडे या ना, मग याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना तर त्याच्या क्रियापदामध्ये बदल होतच नाही. देअर इज नो चेंज इन द वर्ब. नो चेंज इन द वर्ब बेटा. मग याच्या क्रियापदामध्ये बदलच नाही तर काय काय बदलायला आणि कुठं बदल काय करायचंय. ठीक आहे. याचे उदाहरण पण खूप सोपे, ओळखायला पण सोपे आहे, लक्षात ठेवायला पण सोपे आहेत. म्हणून हा प्रयोग करून जा. सोपा आहे.
3 पैकी कोणतेही 2 प्रयोग विचारतात, उदाहरणं येतात. ओके, हात प्रयोग विचारला जातो तुम्हाला 2 मार्कासाठी. पुढे आहे आपलं अलंकार. अलंकार म्हणजे तुमचे आभूषण नाही बेटा. ठीक आहे, हा भाषेचा अलंकार आहे ज्याच्यामुळे भाषेला सुंदरता प्राप्त होते. तर 4 प्रकार आहेत बेटा. अर्थांतरन्यास, अतिशयोक्ती, अपनहुती, अनन्वय. ठीक आहे, नाव बघितलं की डोक्याचं टेन्शन अजून जास्त वाढतं. प्रेशर जे आहे हे प्रेशर आणखीन जास्त वाढतं बेटा. ठीक आहे, तर हे प्रेशर मोजता येत नाही डोक्याचं सर. ठीक आहे, मग आता काय करणार, काहीच करू नका. अनन्वय आणि अतिशयोक्ती हे 2 अलंकार खूप सोपे आहेत. यांचे प्रत्येकाचे डेफिनेशनपेक्षा उदाहरणं करून जा. मग सर उदाहरणं लक्षात ठेवायला अवघड जातात. नाही बेटा, अतिशयोक्ती आणि अनन्वय या 2 अलंकारांचं तुम्ही जर उदाहरणं जर बघितलं ना तर उदाहरणं खूप खूप सोपे आहेत. प्रत्येक अलंकाराचे उदाहरण करून जा. परीक्षेमध्ये विचारलं जातं की उदाहरण दिलं जाईल आणि विचारतील की हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे. ठीक आहे, तर हे 2 अलंकार खूप खूप सोपे आहे. अतिशयोक्ती, याच्या नावामध्येच त्याचं अर्थ लपलेला आहे. अतिशयोक्ती म्हणजे काय, अतिशय म्हणजे काय रे बेटा, अतिशयचा अर्थ आहे जास्त म्हणजे खूप, मतलब बहुत कुछ. एखादी गोष्ट एवढीशी असेल तर एवढी मोठी करून सांगायची. ठीक आहे, आणि अनन्वय म्हणजे काय, अनन्वय म्हणजे अन्वयचा अर्थ आहे संबंध म्हणजे रिलेशन, म्हणजे काही ना काहीतरी रिलेशन आहे बेटा. कुणाचं, या शब्दाचं या शब्दासोबत. ठीक आहे, तर तो संबंध आपण लावत असतो या अलंकारामध्ये. याचे उदाहरणं पण खूप सोपे आहेत, याचे पण उदाहरणं खूप सोपे आहेत. ठीक आहे, हे 2 जरी अलंकार केले सफिशियंट आहे, तुम्हाला ओळखायला सोपं जाईल. विचारलं जातं 2 मार्कासाठी. आणि हे तर आपण लहानपणापासून शिकलो रे बेटा. वाक्प्रचार लहानपणापासून, जेव्हापासून तुम्ही 4थीमध्ये असाल ना बेटा, ठीक आहे, तेव्हापासून तुम्ही वाक्प्रचार शिकत आलेला आहात. त्याचा वापर पण तुम्ही बरोबर केलेला आहे. ठीक आहे, तर वाक्प्रचार अगदी तुमचं ओळखीचा आहे, इथे घाबरण्याची गरज नाही. जेवढे तुमच्या पुस्तकामध्ये वाक्प्रचार दिलेले आहेत ना तेवढे वाक्प्रचार व्यवस्थित करून जा. हे तुम्हाला 2 मार्क जे आहेत ना हे आरामात मिळून जातील तुम्हाला वाक्प्रचारासाठी. ठीक आहे, बरं, वाक्प्रचार झालं. असे 10 मार्क झाले तुमचे ग्रामरचे. तुम्हाला ग्रामरची डेप्थ समजली, तुम्हाला पुस्तकाचा तुम्हाला तुमच्या पेपरचा स्ट्रक्चर समजलं, आराखडा समजला. ओके, आता एक लक्षात घ्या, 11 तारखेला येणाऱ्या या 11 फेब्रुवारीला मी महामॅरेथॉन जे आहे आपल्या PW महाराष्ट्रावरती घेऊन येत आहे. तर बघायला विसरू नका. 11 तारखेला आपण महामॅरेथॉन घेणार आहोत. आणि आणखीन मी तुमच्यासाठी निबंध किंवा साहित्य प्रकारावरती आणखीन एक लेख जो आहे हा एक नेक्स्ट व्हिडिओ मी त्यावरती आणणार आहे. तुम्हाला आणखीन कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे कमेंटमध्ये मला जरूर मेन्शन करा. ठीक आहे, ऑल द बेस्ट. घाबरू नका. ठीक आहे, डर के आगे जीते. हैव अ नाइस डे. थैंक यू.